परिच्छेद या अपीलात विद्वान अतिरिक्त सत्र न्यायाधीश भंडारा यांनी विशेष बाल फौजदारी खटला क्रमांक 12/2015 मध्ये दिनांक 21/2/2018 रोजी दिलेल्या न्यायनिर्णय व आदेशाला आव्हान दिले आहे, ज्यामध्ये विद्वान अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी अपीलकर्त्याला भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 354 ड, 241, 504 व 506(2) अंतर्गत दंडनीय अपराधाकरिता दोषी ठरवले. भारतीय दंड संहितेच्या कलम 302 पोटकलम 2 अंतर्गत दंडनीय अपराधासाठी अपीलकर्त्याला कठोर आजीवन कारावासाची आणि ₹1000 दंड आणि दंड न भरल्यास 6 महिन्यांसाठी कठोर कारावासाची शिक्षा करण्यात आली. उर्वरित गुन्ह्यासाठी स्वतंत्रपणे 3 वर्षांपासून 15 दिवसांपर्यंतच्या शिक्षा दंडासह तसेच दंड न भरल्यास शिक्षा याप्रमाणे ठोठावण्यात आल्या. हे अपील दाखल करण्यासाठी कारणीभूत असलेली तथ्ये खालीलप्रमाणे आहे. परिच्छेद दुर्दैवी मृतक कुमारी शिल्पा रामदास जांभुळकर, राहणार वलनी गाव, तालुका व जिल्हा भंडारा येथील आहे. हत्येच्या दिवशी ती जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय आसनगाव येथे 11वी मध्ये शिक्षण शिकत होती. महाविद्यालयात जाण्यासाठी ती तिच्या गावातून सायकलवरून येणे जाणे करीत असे. महाविद्यालय सकाळी 7:30 वाजता उघडायचे. गावातील मुलींसह मृतक महाविद्यालयात जात असे. दिनांक 20/2/2015 रोजी घटनेच्या दुर्दैवी दिवशी मृतक ही कुमारी जिजा उकरे (PW3), दीपाली थेरे (PW5), दीपा जांभुळकर आणि मनीषा यांच्यासह सायकलवरून महाविद्यालयाकडे जात होती. फिर्यादीचे म्हणणे असे आहे की वाटेत इलेक्ट्रिक डीपी जवळ अपीलकर्ता देवा उर्फ देवेंद्र हा ओहोळ जवळ बसला होता. त्यांना पाहून तो त्यांच्याजवळ आला. मृतकाची सायकल थांबविली आणि मृतक शिल्पा हिने त्याला का मारहाण केली अशी विचारणा केली. मृतक शिल्पाने उत्तर दिले की तिने त्याला मारहाण केली नाही, तिच्या आईने त्याला मारहाण केली आणि म्हणून त्याने तिच्या आईकडे जाऊन तिला त्याबद्दल विचारले पाहिजे. त्यानंतर मृतक शिल्पा पुढे गेली. जेव्हा ती इलेक्ट्रिक डीपी जवळ पोहोचली तेव्हा अपीलकर्त्याने तिचा पाठलाग केला आणि तिच्या सायकलला कट देऊन तिच्यासमोर आपली सायकल थांबविली. मृतक व्यक्ती खाली पडली. अपीलकर्त्याने तिच्या केसांची वेणी पकडली आणि तिच्या मानेवर कोयत्याने वार केले. मृतक व्यक्तीने तिला वाचवण्यासाठी आरडाओरडा केला. मृतक व्यक्तीसोबत असलेल्या इतर मुलींनी तिच्या मैत्रिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु अपीलकर्त्याने त्यांनी अडथळा आणल्यास त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुली महाविद्यालयात गेल्या आणि शिक्षकांना घडलेला प्रकार सांगितला. शिक्षक घटनास्थळी गेले आणि काही वेळानंतर शिल्पाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. परिच्छेद अपीलकर्ता शस्त्रासह पोलीस ठाणे पवनी येथे गेला. हे कॉन्स्टेबल बालकराम निमकर (PW12) हे स्टेशन डायरी प्रभारी होते. अपीलकर्त्याने त्याला ही घटना सांगितली. हवालदाराने 2 पंचसाक्षीदारांना बोलावले आणि त्यांच्या उपस्थितीत अपीलकर्त्याकडून रक्ताने माखलेला कोयता जप्त केला.
त्याचप्रमाणे त्याने अपीलकर्त्याचे कपडे जप्त केले. स्टेशन डायरी प्रभारी यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र नागरे (PW9) यांना सूचित केले. ते 2 पंचांसह घटनास्थळी गेले. PI नागरे यांनी घटनास्थळी पंचनामा काढला आणि तेथे सापडलेल्या वस्तू जप्त केल्या. परिच्छेद विलास तिघरे PW1 पोलीस पाटील यांनी घटनेचा अहवाल दाखल केला. त्यांच्या अहवालाच्या आधारे PI नागरे (PW9) यांनी अपीलकर्त्यांविरुद्ध अपराध क्रमांक 20/2015 दाखल केला. तपासादरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्याने शवविच्छेदन केले आणि नमुने गोळा केले. नमुने पोलीस स्टेशनला पाठवण्यात आले. तपासादरम्यान साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. अपीलकर्त्यांच्या सांगण्यावरून सायकल शोधून काढली. नमुने विश्लेषणासाठी रासायनिक विश्लेषकाकडे पाठवण्यात आले. तपास पूर्ण झाल्यानंतर तपास अधिकाऱ्याने न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सत्र न्यायालयाकडे खटला सोपवल्यानंतर अपीलकर्त्याविरुद्ध निशाणी 5 वर दोषारोप ठेवण्यात आले. अपीलकर्त्याने गुन्हा नाकबूल केला. त्याचा बचाव नकार आणि खोट्या रीतीने गोवण्याचा होता. परिच्छेद फिर्यादी पक्षाने अपीलकर्त्यांचा दोष सिद्ध करण्यासाठी सर्व 13 साक्षीदारांना तपासले. पुराव्याचा विचार आणि विश्लेषण केल्यावर विद्वान अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी अपीलकर्त्यांविरुद्ध तयार केलेला आरोप सिद्ध केला आणि दोषी ठरवला आणि वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. या न्यायनिर्णय आणि आदेशामुळे व्यथित होऊन अपीलकर्ता या न्यायालयासमोर अपील करण्यासाठी आला आहे. उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती नागपूरच्या माध्यमातून नियुक्त केलेले विद्वान अधिवक्ता श्री जोशी आणि श्री पठाण, सरकारतर्फे विद्वान APP यांचे म्हणणे आम्ही ऐकले आहे. आम्ही नोंदी आणि कार्यवाहीचा अभ्यास केला आहे. अपीलकर्त्यांच्या अधिवक्ता यांनी असे सादर केले की अभियोग पक्षाने सादर केलेला पुरावा अपीलकर्त्यांविरुद्धचा आरोप वाजवी संशयाच्या पलीकडे सिद्ध करण्यासाठी पुरेसा नाही. साक्षीदार जिजा (PW3) आणि दीपाली (PW5) यांच्या पुराव्यावर भाष्य करताना विद्वान अधिवक्ता यांनी सांगितले की ती पुरावा स्वाभाविक दिसत नाही. विद्वान अधिवक्ता यांनी त्यांची साक्ष आमच्या निदर्शनास आणली आणि सादर केले की महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांचा पुरावा सुसंगत नाही. विद्वान अधिवक्ता यांच्या सादर निवेदनात महत्त्वाच्या मुद्द्यांवरील विसंगती त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल शंका निर्माण करते. मृतकाच्या आई तुळसाबाईचा (PW4) पुरावा कोणतेही मानक लागू करून गुन्हेगारीचा हेतू सिद्ध करण्यासाठी कमी पडतो, असे विद्वान अधिवक्ता यांनी सादर केले. पोलीस साक्षीदारांच्या बाबतीत विद्वान अधिवक्ता यांनी सांगितले की तपासात अनेक त्रुटी व उणिवा आहेत आणि त्यामुळे त्याचे योग्य स्पष्टीकरण न देता त्याचा लाभ अपीलकर्त्याला मिळायला पाहिजे.